आज आपण घेऊन आलेलो आहोत ग्रंथालय सुरू करण्यासाठी कुठले कागदपत्र लागतात किंवा ग्रंथालय कुठे रजिस्ट्रेशन करावे। प्रथम ग्रंथालय रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा वाचनालय सुरू करण्यासाठी प्रथम जिल्हा उपसहाय्यक आयुक्त यांच्याकडे संस्थेची नोंदणी किंवा ग्रंथालयाची नोंदणी करणे आवश्यक आहे। त्याचबरोबर जर आपल्याला वाचनालय रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी 7 सदस्य लागतात आणि हे 7 झाल्याच्या नंतर आपण ऑनलाईन अर्ज दाखल करून त्याचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता। दुसरं हे रजिस्ट्रेशन एक 1860 आणि 1950 या नोंदणी खाली 2 प्रमाणपत्र मिळतात आणि हे प्रमाणपत्र झाल्याच्या नंतर आपण संस्थेसाठी कुठले कागदपत्र काय काय हे आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत। कारण संस्थेचे जर आपल्याला अकाउंट नसेल किंवा संस्थेचं जर ऑडिट नसेल तर आपण संस्थेतर्फे काहीही काम करू शकत नाही। तर ग्रंथालय सुरू करता वेळेस आपण त्या ग्रंथालयाचं अकाउंट असणं बँकेमध्ये खूप महत्त्वाचं आहे। अकाउंट खोलण्यासाठी काय लागतं तर मी तुम्हाला सांगतो। प्रथम संस्थेचा ठराव आपण घेतला पाहिजे। दुसरी गोष्ट संस्थेचं पॅन कार्ड लागते। त्यानंतर अध्यक्ष सचिव या दोघांचे आधार आणि पॅन, तसेच हे पॅन घेतल्याच्या नंतर बँकेमध्ये आपण घटना 2 प्रमाणपत्र, एक अर्ज म्हणजे अर्ज, दुसरा विषय सांगितलं आपण की सगळं हे मंच घेऊन आपण बँकेमध्ये जाऊन बँक मॅनेजर किंवा तिथला जो क्लार्क असतो त्यांच्याकडे देण्याचं काम करणे आणि दिल्याच्या नंतर ते आपल्याला करंट अकाउंट खोलण्यासाठी मान्यता देतात। दुसरं तर ग्रंथालय कधी सुरू केलं पाहिजे। आपण बघितलं की बऱ्याच गावामध्ये गाव तिथं ग्रंथालय अशी शासनाची स्कीम आहे किंवा शासनाचं धोरण आहे। मग 2011 पासून कुठल्याही ग्रंथालयाला मान्यता दिलेली नाही। आता 2025-26 साली शासनातर्फे ग्रंथालयाची मान्यता देण्याचं काम सुरू होणार आहे आणि ह्याच सुरू होण्यासाठी व लोकांना माहिती देण्यासाठी मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव हे आपल्याला माहिती देत आहे। तर आपण ज्यांच्याकडे वाचनालय रजिस्ट्रेशन झालेले आहेत किंवा रजिस्ट्रेशन ज्या गावामध्ये ग्रंथालय उपलब्ध नाही त्या गावाच्या एखाद्या व्यक्तीने ग्रंथालयाची सहाय्यक धर्मादाय आयुक्त या ठिकाणी नोंदणी करून पुढील मी जे मागे काम म्हणजे डॉक्युमेंट सांगितले नोंदणी झाल्याच्या नंतर काय केलं पाहिजे। तर ज्यावेळेस जिल्हा ग्रंथालय कार्यालयाने जर आपला प्रस्ताव वर्तमानपत्रातून मागवले असतील तर हा प्रस्ताव आपण परिपूर्ण जिल्हा ग्रंथालय कार्यालयाकडे आपण दाखल केला पाहिजे आणि हा प्रस्ताव विभागीय कार्यालय यांच्याकडे जातो आणि तिथून तो प्रस्ताव मंत्रालय लेवल किंवा सचिव या कार्यालयावर मुंबईला जातो। त्यानंतर आपण ही मान्यता घेण्यासाठी पूर्ण आपण त्याचा पाठलाग केला पाहिजे। नाहीतर काय होतं बऱ्याच वेळेस एकाच गावातून 2 किंवा 3 प्रस्ताव जातात आणि ते एकालाही मिळत नाही। तर एका गावात गाव तिथे ग्रंथालय ही शासनाचे धोरण असून ग्रंथालय खोलायचं किंवा सुरू करायचं असेल तर त्या गावात जर एक ग्रंथालय असेल तर दुसरं ग्रंथालय मिळणार नाही। कुणीही प्रयत्न करू नये। कारण उगाच भांडणं किंवा किरकिऱ्या करण्यापेक्षा दुसरं एखादं गाव बघून त्या ठिकाणी जी लोकसंख्या शासन निर्णयानुसार बसते तशाच ठिकाणी ग्रंथालयाचं वाचनालयाचं रजिस्ट्रेशन करून घेऊन आपला प्रस्ताव जिल्हा ग्रंथालय कार्यालयाकडे सादर करावा। नाहीतर कुणालाच मिळणार नाही आणि उगाच तू मयमय करण्यापेक्षा आपण व्यवस्थित एकाच जागेवर ज्या गावात ग्रंथालय नाही तिथंच आपला प्रस्ताव दिला पाहिजे। दुसरा विषय असा की ग्रंथालय सुरू करण्यासाठी भाड्याची किंवा स्वतःची इमारत असणं काळाची गरज आहे। दुसरी गोष्ट असं जर स्वतःची किंवा भाड्याची जर आपल्याला इमारत नसेल तर आपला प्रस्ताव मंजूर होणार नाही। कारण ज्या वेळेस प्रस्ताव दाखल होतो त्यावेळेस
जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत ते आपल्या जागेला व्हिजिट करतात आणि जर आपली जागा किंवा ग्रंथालय सुरू नसेल तर आपल्याला मान्यता मिळणार नाही आणि आपला प्रस्ताव नामंजूर केला जाईल. त्यामुळं सर्व ग्रंथचालकांना माझी विनंती आहे की आपण हे सर्व जे काही मी आता सांगितलं आहे त्याच्यावर विचार करून हे सगळे डॉक्युमेंट किंवा कागदपत्रे आपण संचित करून हा प्रस्ताव जिल्हा ग्रंथालय येथे सादर करावा आणि आपल्या ग्रंथालयाला मान्यता घ्यावी. ग्रंथालय हे सुसज्ज पाहिजे. तर त्याच्यामध्ये जे ग्रंथ आहेत किंवा पुस्तकं आहेत, मासिके आहेत, त्या ग्रंथालयाचं रेकॉर्ड आहे हे एकदम सुसज्ज पाहिजे आणि सुसज्ज जर नसेल तर आपल्याला जे काही व्हिजिट करण्यासाठी कर्मचारी येतील ते आपला प्रस्ताव मंजूर करणार नाहीत. मग उगाच विषय वाढतो की माझं ग्रंथालय मंजूर झालं नाही, मग मी या अधिकाऱ्याकडे जातो किंवा माझ्या एखाद्या त्या संबंधित नेत्याकडे जातो आणि मग याला फोन लाव त्याला, मग ते सांगतात की बाबा यांचा प्रस्ताव आहे परंतु यांच्याकडे पुस्तकं नाहीत, यांच्याकडे इमारत नाही, कुठलंही संस्थेचं रेकॉर्ड ठेवलेलं नाही. तर ह्या गोष्टी ठेवणं खूप काळाची गरज आहे आणि हे जर नसेल तर तुमचा प्रस्ताव मंजूरच होणार नाही. मग गावामध्ये येऊन हे लोक सांगतात की बाबा इथं प्रस्ताव दाखल केलेला आहे, कोणतं ग्रंथालय आहे, तर गावकरी सांगतात की बाबा आमच्याकडे कुठलंच ग्रंथालय सुरू नसताना हा प्रस्ताव टाकला कोणी, मग तो रिपोर्ट जातो आणि नामंजूर होतं. तर ह्याची दखल घेऊन सर्व संस्था चालकांनी किंवा ग्रंथ चालकांनी अगोदर ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत की आपण रजिस्ट्रेशन करतोय, प्रस्ताव दाखल करतोय आणि प्रस्तावाला मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, पण हा प्रस्ताव आपला मंजूर होईल की नाही. तर तुम्हाला पुढील कार्यास शुभेच्छा आणि हा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा ही माझी विनंती. चला, तुम्हाला आमच्या मुंबई 24 तास या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जर आपल्याला पुढील काही माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहा. बस एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.